छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राधिकाला राष्ट्रीय सुवर्ण पदक। नवी दिल्ली येथे 9 ते 12 जानेवारीच्या दरम्यान राष्ट्रीय कला उत्सव आयोजित करण्यात आला होता। बासरी वादन या कला प्रकारात राधिका नरसिंह सुवर्णकार हिने सुवर्ण पदक पटकावून भारतात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। 9वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते। श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देगलूरच्या 12वी वर्गात शिक्षण घेणारी व होस्टेल येथील रहिवासी असलेली राधिका नरसिंह सुवर्णकार हिने दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत महिला गटातून प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली। दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली व यशाची परंपरा कायम ठेवली। होस्टेल या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावात तिने प्रसिद्ध बासरी वादक ऐनोद्दीन वारसी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त केले आहे। श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देगलूरचे सचिव व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्राचार्य सुधीर कुलकर्णी, प्राध्यापक प्रकाश खंडगावे, प्राध्यापक मुळे, प्राध्यापक धनाजी जाधव, प्राध्यापक सतीश सुंडगीकर, प्राध्यापक रामदास पवार, प्राध्यापक बालाजी आवडे, प्राध्यापक अविनाश भडके, प्राध्यापक कमलापुरे, प्राध्यापक भुगटे, प्राध्यापक सौ हेमलता उपलवार, प्राध्यापक देवकते, प्राध्यापक अंकुश सूर्यवंशी, प्राध्यापक बिरादार सुधाकर भुताळे, सूर्यकांत खाणेकर, शेख अखिल, मिर्झा रशीद, संजना देवणे यांच्यासह अनेकांनी राधिका सुवर्णकार हिचे अभिनंदन केले आहे। आइए प्लीज, स्वागत है आपका मंच पर। गोल्ड मेडलिस्ट एंड द नेक्स्ट कैटेगरी इज इंस्ट्रूमेंटल म्यूजिक मेलोडिक मेल, पोजीशन ब्रॉन्ज एंड द विनिंग टीम इज उत्तराखंड प्रखर जोशी। देवभूमि उत्तराखंड से आप आए हैं। नमस्कार, मी इसाक पटेल, NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देगलूर तालुक्यातील होट्टूल या ठिकाणी भारतातून सर्वप्रथम नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कला उत्सव बासरी वादन होट्टूल नगरीतील सुवर्णकन्या राधिका नरसिंह सुवर्णकार यांनी आपण पाहू शकता दिल्ली या ठिकाणी जाऊन प्रथम आलेली आहेत आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आम्ही उपस्थित आहोत होट्टूल या ठिकाणी। तर जाणून घ्या यांची पूर्ण प्रतिक्रिया की कशा पद्धतीने हे प्रयास सुरू झाला त्यांचा आणि कशा पद्धतीने त्यांना ह्या यशाची पायरी गाठलेली आहे। आपलं पूर्ण नाव? नमस्कार, माझं नाव राधिका नरसिंह सुवर्णकार आणि माझ्या गुरुचे नाव श्री ऐनोद्दीन वारसी सर। जिल्हा परिषदमध्ये शिक्षक होते आणि आम्ही तेव्हा 7वीला शिकत होतो। 7वीला असताना सर छोटीशी पायपाची बासरी आणून दिली आम्हाला। तेव्हापासून आमच्या बासरीचा प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून आम्हाला कार्यक्रम असं भेटू लागले, जसं पुण्याला झाला आणि गुजरातला असं कार्यक्रम खूप सारे होत गेले, म्हणजे लग्नाचे कार्यक्रम तेव्हा आम्हाला भेटत होते। मग आम्ही NCERT तर्फे जे हे स्पर्धा ठेवलेली असते त्यामध्ये सरांना आम्हाला कळवलं असं स्पर्धा असते म्हणून। मग आम्ही सरांनी आम्हाला ह्या स्पर्धेबद्दल सगळं सांगलं। मग आम्ही पहिला जिल्हास्तरीय येथे नांदेड येथे झाला जिल्हास्तरीय माझा, तिथं फर्स्ट क्रमांक आला माझा। नंतर राज्यस्तरीय पुण्याला झाला, पुण्यात तिथं फर्स्ट क्रमांक आला। मग नांदेड दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर
तिथे मला वाटलं होतं की माझा नंबर बहुतेक येणार नाही. मला कल्पना पण नव्हती की माझा नंबर तिथं येईल असं. मग एकदम आश्चर्यचकित झालं माझा नंबर आला तिथं आणि मला खूप खुशी झाली. हा सगळं श्रेय म्हणजे आयनुद्दीन सरांना जातो, माझ्या गुरूंना. त्यांनी आम्हाला बासरी दिली, एवढं छान शिकवलं. तिथे पण प्रथम पहिला नंबर आला तुमचा? हो, दिल्लीमध्ये पण प्रथम क्रमांक आला. आणि सगळा श्रेय म्हणजे सरांना जातो, आमच्या गुरुजींना. सर नसते तर काहीच आतापर्यंत आम्ही कुठं असतो आम्हालाच माहित नाही. आपण गोल्ड मेडलिस्ट झाल्याबद्दल आपल्याला काय वाटते आणि कशा पद्धतीने सरांनी तुम्हाला शिकवण दिलेली आणि आतापर्यंत कशा पद्धतीचा प्रयास तुम्ही केलात आणि कोणकोणत्या पद्धतीचे रियाज तुम्हाला येतात? म्हणजे आम्ही आता परीक्षा देतो बासरीमध्ये, विशारद पूर्ण. आता विशारद पूर्णची परीक्षा आहे आमची. आम्ही विशारद पूर्णला आहोत आता, त्याचा अभ्यास करतो. आणि सरांची शाळा सुटली की 4 ते 6 पर्यंत आम्हाला वेळ द्यायचे सरांचा. म्हणजे सरांचे सगळे कामं ते सोडून आम्हाला वेळ द्यायचा, त्यांचा महत्त्वाचा वेळ. आणि एक कलावंताला तो वेळ 2 तास म्हणलं तर खूप खूप हे असतो वेळ तो. नाही, कलावंतांना ज्या पद्धती त्यांनी वेळ दिलेत आणि त्या वेळेमध्ये आपल्याला कोणकोणते असे बासरी वादनमध्ये कोणकोणते असे टिप्स शिकण्यात आलेले आहेत की पहिल्या बारीला जेव्हा जिल्हास्तरीय तुम्ही राग सुरुवात केला, त्याच्यानंतर राष्ट्रीय, त्याच्यानंतर दिल्लीला जाऊन अशा 3 ठिकाणी तुम्ही केलात, कोणकोणते रियाज होते त्याच्यामध्ये? राग जेव्हा तुम्ही जिल्हास्तरीयला मी बिहाग राग वाजवले आणि राज्यस्तरीयला यमन आणि दिल्ली येथे हंसध्वनी सादर केला तिथे. आणि परीक्षा खूप छान होते, प्रवास खूप छान झाला. आणि याच्या पुढचं आपलं काय धोरण राहील? अजून कोणत्या पद्धतीनं कोणत्या स्पर्धेमध्ये जाण्याचं आपलं मन आहे? 12वी नंतर स्पर्धा खूप साऱ्या असतात, त्याच्यामध्ये पण मला भाग घ्यायचा आहे. आणि 12वी नंतर मला बासरीमध्येच करिअर करायचं आहे माझं. आता पहिले ते 3री टप्पा जे आहे ते 3ही स्पर्धा तुम्ही जिंकलेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटते 3ही स्पर्धा जिंकल्यानंतर? खूप आनंद होतो मला 3ही स्पर्धा जिंकल्याबद्दल. मला वाटलं नव्हतं मी जितल, म्हणजे दिल्लीला जाऊन पण मला गोल्ड मेडल भेटल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता गोल्ड मेडल सुद्धा भेटलेलं आहे, तुमच्या डोळ्यासमोर आहे. आश्चर्यचकित झाला असाल तुम्ही, परंतु एक तुमच्या यशाची पायरी म्हणून तुम्हाला एका ग्रामीण गावातून तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात. दिल्ली लेवलला जाऊन संपूर्ण गावचं, जिल्ह्याचं नाव रोशन करून आलात. त्याबद्दल आपण काय म्हणाल? तो सगळं श्रेय म्हणजे आयनुद्दीन सरांना जातो. सरांनीच मला दिल्ली येथे सोडून आले, स्वतः नेऊन स्वतः तिथं सोडून आले आणि सगळं श्रेय सरांना जातो. आता तुमच्या लेवलला तिथे किती असे स्पर्धक होते की ज्यामध्ये तुम्ही प्रथम आलात? 36 जिल्ह्यामधून 20-20 म्हणजे 10 फिमेल 10 मेल असे एकूण 36 जिल्ह्यामधून आले होते. आणि स्वरवाद्य वादनामध्ये बासरी, सितार, व्हायलिन, हार्मोनियम असे सगळे प्रकार असतात. जसं तालवाद्य, स्वरवाद्य हे सगळे प्रकार होते त्याच्यामध्ये, खूप सारे प्रकार होते. आणि आपण या ठिकाणी किती वेळ असं रियाज करतो आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला जे तुमच्या वयाचे आहेत त्यांना काय तुम्ही टिप्स देणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी सुद्धा रियाज केलं पाहिजे? रियाज मी रोज 4-5 तास रियाज करते. सकाळी 3:40 ते 5 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 6. आणि पुढे मी हे सांगेल की तुम्ही काय पण कराल पण संगीतामध्ये खूप चांगलं करिअर घडू शकतो. त्यामुळे संगीत हे लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे. संगीत करणं गरजेचं आहे का फक्त मोबाईलमध्ये पाहणं गरजेचं आहे? नाही, संगीत करणं बी महत्त्वाचं आहे आणि पाहणं बी महत्त्वाचं आहे. कारण पाहिल्याशिवाय कळू शकत नाही आणि केल्याशिवाय बी कळू शकत नाही काही. मोबाईल म्हणजे ना आजच्या पिढीला फक्त ते जेवल्यानंतर फक्त मोबाईल हातात घेणं आणि त्याच्यामध्येच व्यस्त होऊन जाणं अशी सुद्धा प्रक्रिया चालू झाली. त्याच्यामुळं ते महत्त्वाचे टिप्स घेऊन नंतर जे आपलं कार्य असते जीवनातलं ते करणं गरजेचं आहे. हो, गरजेचं आहे. आणि म्हणजे मोबाईलमध्ये काय पाहायचं, संगीताविषयी काहीतरी म्हणजे खूप सारे रागतेन यूट्यूबवर मिळतात, कसं पण ते सर्च करायचं आणि रागतेन हे करायचं. म्हणजे संगीत हे खूप महत्त्वाचं आहे जीवनात सगळ्यांसाठीच. नाही, संगीत तर महत्त्वाचं आहे, पण संगीत जेव्हा आपण शिकायला सुरुवात करतो त्यावेळेस आयनुद्दीन सरांनी कशा पद्धतीने शिकलं होतं, कशा पद्धतीने तुम्हाला घडिलेत आणि तुम्हाला एवढी यशाची पायरी सुद्धा भेटली, आपली पुढे चालून काय अपेक्षा असणार आहे सरांकडे? सरांनी 7वीला होतं तेव्हा पायपाची बासरी आणून दिली. ती आम्हाला काहीच माहित नव्हतं, हे बासुरी आहे म्हणून सरांनी सांगितलं. आणि सर स्वतः हे असं बासरीवर बोटं ठेवून आम्हाला फक्त फुंकायला लावलं इथं आणि त्यातून आवाज येऊ लागला. तेव्हापासून आवड अशी निर्माण झाली की आता ते सोडावंच नाही वाटत बासरी. जेव्हा तुम्ही बासरी वादन करायला शिकला त्यावेळेस कुटुंबातून तुम्हाला काही व्यक्तीने सहकार्य केलं का, विरोध केलं की कसं बाबा याच्यानं तुला काय भेटणार आहे, कशा पद्धतीनं शिकायला भेटणार आहे, काय होईल याच्यानं,
आणि जेव्हा तुम्ही संघर्ष सुरू केला, जिल्हास्तरीय तुम्ही जेव्हा प्रथम आलात, मग त्याच्यानंतर राज्यस्तरावर प्रथम आलात, त्याबद्दल तुम्हाला त्याच्यानंतर कसं कुटुंबाची प्रक्रिया वेगळी वाढत गेली? माझ्या घरात असं कोणी बी विरोध केला नाही आणि खास करून माझ्या बाबांनी खूप सहकार्य, माझ्या बाबांनी आजोबांनी खूप पाठीशी राहिली माझ्या. त्यांनी शिकवलं, म्हणजे असं मागे लागून त्यांनीच करायला लावलं बासरीमध्ये करिअर ते. आणि घरातल्यांचं तर कोणाचाच विरोध नव्हता. आणि कुटुंबातल्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला खूप सहकार्य केलं. आज त्यांना कसं वाटते तुमच्यावर? एकदम फार गर्व वाटते. तुमची जे छोटी बहीण आहे त्याला तुम्ही काय सांगणार? मी छोटी बहीणना हेच सांगाल की तू पुढे जाऊन ह्याच्यामध्येच करिअर कर. ह्याच्यात खूप आनंद पण मिळतो आणि करिअर पण, म्हणजे असं पैशाचं बघायचं नाही, पण आनंद, जीवनातील आनंद हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही आई वडिलांचं एवढं मोठं नाव करून आलात, त्याबद्दल काय वाटते? खूप आनंद वाटतो. मला वाटलं नव्हतं माझ्या आई वडिलांचं मी एवढं नाव हे करेन म्हणून, ते झालं पण. आता खूप आनंद होतो मला. आज तुमची मुलाखत घेण्यासाठी NCN न्यूज TV या ठिकाणी चॅनल आलेला आहे. याच्यानंतर तुमच्या या मुलाखतसाठी मोठमोठे चॅनल सुद्धा येऊ शकतात. तर आपण NCN न्यूज TVच्या माध्यमातून इतर तरुण पिढीला व त्यांच्या आईवडिलांना काय मेसेज देणार आहोत की आपल्या मुलांना मुलींना कशा पद्धतीने घडवायला पाहिजे आणि कोणकोणत्या कलामध्ये, संगीतामध्ये, स्पर्धेमध्ये त्यांना जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे? जर त्यांची मुलं संगीत शिकत असतील तर मी त्यांच्या आईवडिलांना सांगेल की तुम्ही संगीतांना विरोध करू नका. आणि संगीत शिकत असेल मुलगा तर शिकू द्या त्याला ऑफकोर्सली, कारण संगीत हे जीवनातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टेन्शन ते खूप दूर होतं याच्याने आणि खूप आनंद मिळतो जीवनात. त्यामुळे विरोध करू नका संगीत शिक. आज ज्या पद्धतीने तुमच्या मुलीनं बासरी वादनमध्ये पहिलं प्रथम आलेले आहे, त्याबद्दल आपल्याला कसं वाटते? खूप खूप अभिमान वाटतो. नमस्कार, मी शेषाराव गणपतराव सूर्यवंशी, हॉटेलचे माजी सरपंच आहे. आज आपल्या इथे राधिका सुवर्णकर यांनी जो सुवर्णपदक जिंकलेलं आहे त्याच्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं आणि आपलं चॅनलचं आपण इथे येऊन जी मुलाखत घेतलात त्याच्यात मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि राधिकाचं सुद्धा अभिनंदन करतो की ज्यांनी आमचं हॉटेलचं नाव जे हॉटेल फेस्टिवलमुळे जे आज जगात गेलं, जे आज हॉटेल फेस्टिवलमुळे सगळं आमचं भारतभर आमचं हॉटेल फेस्टिवलचं जे नाव झालं त्याचं एक स्मृत जे हॉटेल फेस्टिवलमुळे रोवल्या गेलं. ऐनुद्दीन वारसी सरांनी जो इथं हॉटेल फेस्टिवलमध्ये पहिलं परफॉर्मन्स केला, मग त्याच्यानंतर सरांची इथं बदली झाली. मग सरांना आम्ही विनंती केली की बाबा सर आपण इथे एक बासरीचं झाड लावा. तर त्या झाडाचं स्वरूप म्हणून आमची राधिका सरांनी इथं निर्माण केलं. खूप सरांनी मेहनत घेतली. शाळेच्या 4 वाजेपर्यंत शाळा सुटल्यानंतर 5 वाजल्यापासून ते 6-7 वाजेपर्यंत त्यांचा व्यतिरिक्त वेळ मंदिरामध्ये, शाळेमध्ये आणि नंतर सुवर्णकर बंधू यांच्याच घरी असं रियाज घेऊन आज आमचे जे मुलं आहेत ते आज भारतातून जे सुवर्णकप पदक मिळवण्याचं जे मान ऐनुद्दीन सर यांनी
आम्हाला मिळवून दिला आणि खरंच आमच्या हॉटेलचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर याच्याबरोबर सुद्धा आमची मुलं आजपर्यंत सर्व फेस्टिवलमध्ये, पुणे फेस्टिवल असतील, गिरनार फेस्टिवल असतील, त्याच्यानंतर नांदेड फेस्टिवल असेल, अशा अनेक ठिकाणी हॉटेलची मुलं एक हॉटेलला जे कलानगरी म्हणून ओळखल्या जाते त्या कलानगरीचं खरंच कलेमध्ये रूपांतर करण्याचं काम राधिकाच्या माध्यमातून आणि सरांनी उतरवलं. याचं मी त्यांच्या वडिलांना, त्यांच्या सर्व फॅमिलीला मी धन्यवाद देतो. आणि त्यांचे वडील आज शेतीमध्ये इकडं तिकडं काम करत असताना सुद्धा या मुलीला जेवढं शिकवलं, म्हणजे खरंच सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीनं ग्रामीण भागात मुलीच्या बाबतीत जे उदासीनता आहे त्यांनी ती उदासीनता दूर करून सावित्रीबाई फुलेंनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं मुलीला जर शिकवलं गेलं तर दोन्ही घरचं उजाला होते असं म्हणत होते. त्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले असतील, जिजाऊ मासाहेब असतील, अशा अनेक महिलांनी ज्या पद्धतीनं काम करून महिलांना एक प्रेरणा दिली त्या पद्धतीनंच प्रेरणा सुद्धा आज आमची राधिका आमच्या गावातल्या सर्व मुलींना, परिसरातील किंवा आमच्या देगलूर तालुक्यातल्या सर्व मुलींना, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा एक प्रेरणा देऊन पालकांनी सुद्धा मुलीमध्ये भेद न करता मुलीच्या सुद्धा पाठीशी खंबीरपणे उभा करून राधिकासारखे एका नॅशनल लेवलचे कलाकार, नॅशनल लेवलचा खेळाडू असेल असं उत्तर करण्याचा प्रयत्न एका सर्वसामान्य आपल्या ग्रामीण गावातून जेव्हा नॅशनल लेवलला राधिका पोहोचली त्याच्यानंतर आपल्याला कसं वाटतं आणि किती कौतुक करता आपण? आम्हाला म्हणजे गावकऱ्यांना त्याची सीमाच राहिल्या नाही. कारण का गोल्ड मेडल किंवा हे राष्ट्रीय पद्धती हे आमच्या आजपर्यंत म्हणजे लोक फक्त स्वप्न होतं किंवा ऐकत होतो आपण टी व्ही आल्यानंतर किंवा मोबाईलमध्ये ऐकत होतो. पण आज ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्हाला काल न्यूज कळाल्यानंतर आमचे सर्व गावकरी फटाके, बँड, ताशा ह्याच्या सगळ्यांनी आम्ही भारावून गेलो. आणि राधिकाचं सकाळ आगमन झाल्यानंतर आम्ही सर्व गावकरी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतची सर्व टीम, गावकरी चेअरमन सर्व टीम आणि गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व गावकरी, महिला, पुरुष सगळ्यांनी येऊन आज अट्टल फाट्यापासून ते महादेव मंदिर ते खंडोबा मंदिर आणि यांच्या घरापर्यंत आणि समारोपाचा एक आपण शाळेमध्ये एक सिद्धेश्वर बाल विद्यालयामध्ये आपण समारोपाचा कार्यक्रम तिथे घेतलो. आणि प्रत्येकाच्या काही मनोगत, राधिकाचं सुद्धा मनोगत, त्यांच्या सरांचं सुद्धा मनोगत, ह्या सर्वांचं मनोगत आपण तिथे व्यक्त केलं. आणि एक आजचा हा दिवस म्हणजे आमच्या गावकऱ्यासाठी एक खूप म्हणजे एक सोनेरी अक्षरात त्रिल अशा पद्धतीचं गोल्डन सोनेरी पदक तरी मिळालं, परंतु आमचं गावचं नाव सुद्धा राधिकानं दिल्लीच्या सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेलं. पट्टलची एक चालुक्यकालीन नगरी म्हणून जसं त्या काळामध्ये 11व्या शतक ते 14व्या शतकापर्यंत जसं राजवैभव होतं ते वैभव परत मिळवून देण्याचं काम हॉटेल फेस्टिवलनं केलं. त्याच्यानंतर परत राधिकानं केलं. ऐनुद्दीन सरांनी सुद्धा या पद्धतीने इथं केलेले आहे. त्याचं मी सर्व धन्यवाद राधिकाच्या सर्व फॅमिलीला, ऐनुद्दीन सरांना, त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. आज आपण पाहू शकता राधिकानं ज्या पद्धतीनं आज सुवर्णपदक आणि गोल्ड मेडल जितून आलेलं आहे त्याच्यामुळं आज सर्व गावकऱ्यांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची चर्चा त्याची आज होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. एका ग्रामीण गावातून गेलेली मुलगी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गोल्ड मेडल जितून आल्यानंतर बासरी वादनामुळं आज आपण पाहू शकता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत एक चर्चा होत असती अशी एक गोष्ट ऐकत होते ग्रामीण भागामध्ये. परंतु आज साक्षात या ठिकाणी दिसून येते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पोहोचून आलेली एक ग्रामीण भागातली एक मुलगी. त्याने जे बासरी वादनामध्ये जे आज पाहू शकते गोल्ड मेडल जितून आल्यानंतर संपूर्ण गाव मोठ्या थाटामाटामध्ये आज आपण पाहू शकते त्यांची मिरवणूक काढून मोठ्या उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आज त्यांचं स्वागत आज त्यांच्या गावकऱ्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये संपूर्ण व्यक्ती आज या ठिकाणी अति उत्साह दिसून येतो. त्यांचे मन भरून आले आहेत की त्यांच्या घरातील एक मुलीनं आज त्यांचं सर्वात मोठं नाव केलेलं आहे. त्यांचं तर केलं संपूर्ण गावचं, जिल्हा पातळीवर, जिल्हा लेवलचं सुद्धा नाव दिल्लीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या उजाळा करून आलेले आहे. त्याच्यासाठी आपण पाहू शकतो लहान लेकरापासून तर वयोवृद्धापर्यंत मोठ्या थाटामाटामध्ये आज मिरवणूक काढून त्यांचं स्वागत, त्यांना अभिनंदनचं वर्षाव पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा होताना आपल्याला या ठिकाणी दिसत. प्रत्येक ठिकठिकाणी त्यांचे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहे. आज सर्वात मोठा काम करून या ठिकाणी आल्याबद्दल आज सर्व कुटुंब आज या ठिकाणी उपस्थित होतं. आणि आज आपण पाहिलात की कशा पद्धतीनं त्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि तिन्ही पहिले जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि दिल्लीपर्यंतचे ज्या पद्धतीने त्यांनी गौरव करून आलेले आहेत त्याच्याबद्दल आज सर्वांना कौतुक सुद्धा वाटलेलं आहे. कॅमेरामॅन लोमानीसोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV देगलूर.